आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील सराव संच 1.2 सोडवणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, पुढे काही त्रिकोण आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्या आहेत. त्यावरून कोणत्या आकृतीत किरण PM हा कोन QPR चा दुभाजक आहे ते ओळखा. 3 आकृत्या दिल्या आहेत. त्यापैकी पहिल्या आकृतीचा विचार करूया. यामध्ये त्रिकोण QPR दिलेला आहे आणि PM हा त्याचा एक किरण काढलेला आहे त्या त्रिकोणामध्ये. तर हा किरण या त्रिकोणाच्या या P कोणाचा दुभाजक आहे की नाही ते आपल्याला ठरवायचे आहे. आता हा कोण दुभाजक आहे की नाही ते आपण कसं ठरवू शकतो, तर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्यत्यास काय आहे, तर हा जो M बिंदू आहे तो असा पाहिजे की उरलेल्या दोन बाजूंचं गुणोत्तर आणि हा M बिंदूमुळे जे या बाजूचे भाग झाले आहेत या भागांचं गुणोत्तर मांडलं तर ते सारखं समान आलं पाहिजे. हे समान आलं तरच हा किरण या कोणाचा दुभाजक आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आपल्याला गुणोत्तर कसं मांडावं लागेल, आधी आपण सुरुवात केली P पासून, या बाजूंचं गुणोत्तर मांडलं. समजा PR छेद PQ बरोबर. आता नंतर या बाजूचं गुणोत्तर मांडताना आधी कोणती बाजू घ्यायची, तर आधी आपण इकडची PR घेतली आहे, तर त्यामुळं वरती अंशामध्ये इकडची R पासून सुरुवात करायची आणि RM घ्यायची आणि खाली नंतर M पासून पुढची MQ घ्यायची, छेदामध्ये MQ घ्यायची. अशा प्रकारे हे गुणोत्तर मांडायचं. आता खाली आपण या बाजूंच्या सगळे मापे लिहिली आहेत. या त्रिकोणात जी मापे दिली आहेत ती मापे लिहून घेतली आहेत. PR 3, PQ 7, QM 3.5, RM बरोबर 1.5. आता आपल्याला गुणोत्तर मांडायचं आहे. जर हे गुणोत्तर समान आलं तरच हा किरण कोणाचं दुभाजक आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग आता आधी गुणोत्तर मांडताना आपण P पासून सुरुवात केली. PR छेद PQ, PR छेद PQ. PR किती आहे 3, PQ किती आहे 7, याला नंबर दिला 1. आता पुढचं गुणोत्तर मांडताना आपल्याला या बाजूंचं गुणोत्तर मांडताना काय करायचं आहे, वरती आपण अंशामध्ये कोणती घेतली आहे PR, मग R शेवटी आहे मग R पासून सुरुवात करून इकडं RM आधी घ्यायची, RM आणि अंशामध्ये घेतली RM, छेदामध्ये QM किंवा MQ लिहिलं तरी चालेल. QM राहिलेली बाजू QM लिहायची. मग यांचं माप लिहिली. RM आहे 1.5, QM आहे 3.5. आता याला आपण दशांश चिन्ह एक एक घर इकडं सरकवलं तर येत होतील 15/35. याला पुन्हा भाग जातोय समान संख्येने. याला भाग जात नव्हता मग याला दिला नाही, याला समान संख्येने भाग जातोय. 5 त्रिक 15 आणि 5 7 35. म्हणजे इथं सुद्धा आले 3/7. पहिलं गुणोत्तर आपलं आलं 3/7, दुसरं सुद्धा 3/7. हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत. RM छेद QM बरोबर किती आले 3/7. याला आपण नंबर दिला 2. पहिलं गुणोत्तर 3/7 आलं, दुसरं गुणोत्तर सुद्धा 3/7 आलं. दोन्ही गुणोत्तर आपण समान दाखवले 1 आणि 2 वरून. बरोबरचं चिन्ह देऊन दोन्ही गुणोत्तर समान दाखवले. मग त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण PQRच्या बाजू QR वर M बिंदू असा आहे की हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत आणि समान असल्यामुळं मग किरण PM हा कोन QPRचा दुभाजक आहे असं आपण म्हणू शकतो. आता दुसरी आकृती सुद्धा आपल्याला तशीच दिली आहे. या आकृतीत सुद्धा आपल्याला हा PM या त्रिकोणाच्या P या कोणाचा दुभाजक आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. आता आपण सगळ्या बाजूंची लांबी आधी लिहून घेऊया आणि नंतर मग गुणोत्तर मांडूया. PR छेद PQ बरोबर QM छेद RM आहे की नाही ते तपासूया आणि जर हे समान असेल, गुणोत्तर जर बरोबर असेल तर हा किरण या कोणाचं दुभाजक आहे आणि जर गुणोत्तर समान आलं नाही तर हा किरण या कोणाचं दुभाजक नाही असं आपण ठरवू शकतो. मग दुसऱ्या आकृतीमध्ये पहा. दुसऱ्या आकृतीतला आपण सगळ्या बाजूंच्या लांबी लिहून घेतल्या. आधी गुणोत्तर मांडलं. PR छेद PQ. PR 7 आहे, PQ 10 आहे, याला आपण नंबर दिला 1. याला समान संख्येने भाग जात नाही म्हणून हे आपल्याला असंच ठेवावं लागेल. नंतर आपण गुणोत्तर मांडलं. RM छेद QM. RM छेद QM किती आहे
आर एम आहे 6, क्यू एम आहे 8. याला आपण समान संख्येने भाग देऊ शकतो 2ने. 2×6 आणि 2×8 म्हणजे हे किती आलं 3/4. आता पुढे अजून भाग जात नाही, याला आपण नंबर दिला 2. मग आता आपण पहिली काय आली होती आपली 7/10, नंतर आले 3/4, म्हणजे हे समान नाहीत, हे गुणोत्तर समान आपल्याला आलं नाही. म्हणून आपण म्हणलंय PR/PQ इज नॉट इक्वल टू RM/QM. आणि जर हे गुणोत्तर समान आलं नाही तर हा कोणाचा दुभाजक नाही. म्हणून आपण उत्तर लिहिलंय किरण PM हा त्रिकोण QPR या कोणाचा दुभाजक नाही. तिसऱ्या आकृतीत सुद्धा तसंच. तिसऱ्या आकृतीतील आपण सर्व बाजूंची लांबी लिहून घेतल्या. नंतर तर आपण जे उरलेल्या बाजू आहेत त्यांचं गुणोत्तर लिहिलं. PR/PQ बरोबर PR आहे 10, PQ आहे 9, याला आपण नंबर दिला 1. नंतर कोणाच्या समोरील बाजूचं गुणोत्तर लिहिलं. RM/QM. RM आहे 4, QM आहे 3.6. मग आपण इथे काही समान संख्येने भाग देऊ शकत नाही म्हणून हे असंच ठेवलं. इथं आपण दशांश चिन्ह एक घर इकडे सरकू शकतो. दशांश चिन्ह एक घर इकडे सरकवलं तर इथं वरती आपल्याला 1 0 वाढवावं लागेल, कारण हे दशांश चिन्ह इथं आहे. मग हे सुद्धा आपल्याला एक घर इकडे सरकवायचं आहे म्हणून इथं झाले 40, म्हणजे इथं 10ने गुणावं लागेल, इथं सुद्धा 10ने आपल्याला गुणावं लागेल. मग हे दशांश चिन्ह एक घर इकडे सरकलं, हे सुद्धा एक घर इकडे सरकलं, म्हणजे इथं झाले 40/36. आता याला समान संख्येने भाग जाऊ शकतो. आपण इथे 4ने भाग दिला. 4 10 40 आणि 4 9 36. इथं आलं 10/9. हे सुद्धा आले 10/9, हे सुद्धा 10/9, म्हणजे दोन्ही गुणोत्तर समान आले. म्हणजे हा इथे या आकृतीमध्ये किरण PM हा कोण दुभाजक आहे. म्हणून मग आपण लिहिलंय ही गुणोत्तर दोन्ही समान दाखवली. आणि मग त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण PQRच्या बाजू QR वर M बिंदू असा आहे की PR/PQ बरोबर RM/RQ. हे गुणोत्तर समान आहेत आणि म्हणून मग किरण PM हा कोन QPRचा दुभाजक आहे. दुसरा प्रश्न आहे, जर त्रिकोण PQR मध्ये PM बरोबर 15, PQ बरोबर 25, PR बरोबर 20, NR बरोबर 8, तर रेषा NM ही बाजू RQ ला समांतर आहे का? कारण लिहा. या त्रिकोणामध्ये आपल्याला ही जी NM रेषा आहे ही RQ या रेषेला समांतर आहे की नाही ते इथं ठरवायचं आहे. आता आपण हे कसं ठरवू शकतो? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपण हे ठरवू शकतो. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय आहे? तर एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना, त्रिकोणाच्या ह्या दोन भुजा आहेत त्यांना दोन भिन्न बिंदूत छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल, म्हणजेच PN/NR बरोबर PM/MQ मांडलं आणि हे जर प्रमाण दोन्ही बरोबर आलं तर ही रेषा या रेषेला समांतर असते. मग आपण PN/NR आणि PM/MQ हे गुणोत्तर मांडू आणि हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत की नाही ते तपासू. जर ते समान आले तर ही रेषा या रेषेला समांतर आहे. मग आपल्याला यांच्या लांबी दिलेल्या आहेत का उदाहरणात त्या आधी पाहूया. PM ही लांबी आपल्याला दिली आहे 15, ते आपण लिहून घेऊया 15. PQ पूर्ण PQ आपल्याला दिली आहे, MQ आपल्याला दिली नाही. पूर्ण PQ किती दिली आहे? 25 दिली आहे, 25. नंतर आपल्याला PR ही पूर्ण PR 20 दिली आहे आणि NR ही किती दिली आहे? 8 दिली आहे. तर आपल्याला मग कोणत्या लांबींची गरज पडणार आहे? PN आणि MQ या लांबी आपल्याला शोधाव्या लागतील आणि मग आपल्याला गुणोत्तर मांडता येईल. मग आधी आपण पहा PQ पूर्ण दिली आहे, MQ ची लांबी काढूया त्यावरून. आता PQ पूर्ण दिली आहे म्हणल्यावर MQ ची आपल्याला काढता येईल. PQ बरोबर PM अधिक MQ, कारण हे सरळ एका रेषेवर असलेले बिंदू आहेत. PMQ हे सरळ एका रेषेवर बिंदू आहेत आणि PM अधिक MQ बरोबर पूर्ण PQ होते. मग PQ 25 आहे, PM 15 आहे, MQ आपल्याला काढायचे आहे. आता हे 25 आहे तसे ठेवले, हे 15 जर इकडे घेतले तर हे होतील -15, म्हणजे 25 - 15 बरोबर MQ इथं राहील. मग MQ बरोबर 25 मधून 15 गेले, खाली राहिले 10. MQ किती आली? MQ आली 10. आता आपल्याला काढायचे आहे PN.
मग पी एन बरोबर पूर्ण पी आर बरोबर पी एन अधिक एन आर हे आपण मांडलं, कारण हे एकरेषीय बिंदू आहेत. पी आरची लांबी दिलेली आहे आपल्याला, ती लिहून घेतली. पी एन काढायचे आहे, एन आर 8 दिले आहे. आता आपल्याला हे 8 जर आपण बरोबर चिन्हाची इकडे घेतले तर हे होतील 20 वजा 8 आणि 20 वजा 8 बरोबर इथं राहील पी एन. मग पी एन बरोबर 20 वजा 8, मग पी एन बरोबर 20तून 8 गेले, खाली राहिले 12. पी एन किती मिळाले आपल्याला? 12. आता आपण हे गुणोत्तर मांडू शकतो. पी एन छेद एन आर बरोबर पी एम छेद एम क्यू आहे की नाही आपण शोधू शकतो. मग हे आपण गुणोत्तर मांडलं पी एम छेद एम क्यू. पी एम छेद एम क्यू हे गुणोत्तर आधी आपण मांडलं. पी एम आहे 15, एम क्यू आहे 10. याला आपण भाग देऊ शकतो समान संख्येने. 5 त्रिक 15 आणि 5 दुने 10. आता याला पुढं आणखी भाग जाणार नाही म्हणून आपण याला समीकरण नंबर 1 नाव दिलं. दुसरं गुणोत्तर मांडलं पी एन छेद एन आर. हे आहे 12, हे आहे 8. आता याला सुद्धा समान संख्येने भाग दिला. 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. आता पुन्हा भाग जाणार नाही. हे सुद्धा 3/2 आलं, हे सुद्धा 3/2 आलं. पहिलं आणि दुसरं समान आलं. याला आपण नंबर दिला 1, याला आपण नंबर दिला 2. आणि हे दोन्ही समान आहेत, म्हणजे हे गुणोत्तर दोन्ही समान आले. म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार रेषा एन एम समांतर बाजू आर क्यू आहे. म्हणजे एन एम ही आर क्यूला समांतर आहे असं आपण म्हणू शकतो. हे गुणोत्तर समान आलं म्हणून. जर हे समान आलं नसतं तर ही रेषा आर क्यूला समांतर नसती. तिसरं उदाहरण, त्रिकोण एम एन पीच्या कोन एनचा एन क्यू हा दुभाजक आहे. जर एम एन बरोबर 5, पी एन बरोबर 7, एम क्यू बरोबर 2.5 तर क्यू पी काढा. आता इथे या त्रिकोणामध्ये आपल्याला हा जो एन क्यू दिसत आहे तो या कोणाचा दुभाजक आहे. म्हणजे या कोणाचे 2 समान भाग झाले, या कोणाचा दुभाजक आहे. मग आपल्याला काय काढायचं आहे? क्यू पीची लांबी आपल्याला काढायची आहे. आपल्याला या बाजूंच्या लांबी दिल्या आहेत. आता आपण क्यू पीची लांबी कोणत्या प्रमेयानुसार काढू शकतो? त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपण ही क्यू पीची लांबी काढू शकतो. कारण त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय काय आहे की त्रिकोणाचा कोनाचा दुभाजक हा कोणासमोरील बाजूला राहिलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. मग आपण ही लांबी छेद ही लांबी मांडली तर ही लांबी छेद ही लांबी हे गुणोत्तर समान येईल. आणि मग या गुणोत्तरावरून आपण ही लांबी काढू शकतो. मग त्रिकोण एम एन पीच्या कोन एनचा रेख एन क्यू दुभाजक आहे हे आपल्याला दिलं आहे. हा दुभाजक आहे म्हणून मग त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार ही गुणोत्तर आधी आपण लिहून घेऊयात. एन एम छेद एन पी. एन म्हणून एन एम छेद एन पी बरोबर. आणि या बाजूंचे गुणोत्तर हे या बाजूंच्या बरोबर समान असते म्हणून मग एम क्यू छेद क्यू पी असं आपण लिहू शकतो. एम क्यू छेद क्यू पी. आता हे दोन्ही गुणोत्तर समान आहेत. मग एन एमची लांबी म्हणून एन एम किती दिली आहे आपल्याला? 5 छेद एन पी किती आहे आपली? 7 बरोबर. एम क्यू किती आहे? एम क्यू 2.5 छेद क्यू पी आपल्याला काढायची आहे म्हणून क्यू पी आहे तशी लिहून घेऊया. क्यू पी म्हणून मग आता क्यू पी बरोबर क्यू पी आपल्याला काढायची आहे म्हणून आहे तशी लिहून घेतली. हा आता आपण तिरकस गुणाकार करू शकतो. 2.5 गुणिले 7 छेद 5 गुणिले क्यू पी. आणि ही क्यू पी आपण इकडे घेतली म्हणजे ही क्यू पी बरोबर चिन्हाच्या इकडे येईल. आता हे 5 1 5 2.5ला भाग जातोय. 5 0 0 आणि 5 5 25 किती राहिले? 0.5 गुणिले 7 5 7 35
दशमचिन्ह एक घर सोडून, म्हणजे किती आले 3.5. QP बरोबर किती आली 3.5. मग आपण इथं उत्तर लिहू शकतो. QP ची लांबी 3.5 आहे. चौथं उदाहरण, आकृतीत काही कोणांची मापे दिली आहेत. त्यावरून दाखवा की AP छेद PB बरोबर AQ छेद QC. आकृतीत आपल्याला आकृती दिली आहे. यामध्ये P हा कोन 60 अंशाचा दाखवला आहे आणि B कोन 60 अंशाचा दाखवला आहे. यावरून आपल्याला AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे गुणोत्तर समान आहेत हे आपल्याला दाखवायचे आहेत. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत, म्हणजे AP छेद PB बरोबर AQ छेद QC आहे आपण दाखवू शकतो. आता प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काय आहे, तर त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा ही उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते, म्हणजे AP छेद PB बरोबर PQ छेद QC हे समान आहेत. अशा प्रकारे हे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आहे. पण ही रेषा आपल्याला ह्या रेषेला समांतर आधी दाखवावी लागेल. ते आपण कसं दाखवू शकतो, तर इथे आपल्याला कोण APQ हा किती मापाचा दिला आहे, कोण APQ बरोबर 60 अंशाचा आपल्याला दिला आहे आणि कोण ABC हा मोठा कोन जो आहे तो आपल्याला सुद्धा 60 अंशाचा दिला आहे. ABC हा आपल्याला 60 अंशाचा दिला आहे. आता जर समांतर रेषा आणि त्यांची छेदिका या गुणधर्मानुसार हे दोन्ही 60-60 अंशाचे आहेत, म्हणून हे संगत कोन आपण यांना म्हणू शकतो. आणि मग हे जर संगत कोन असतील, दोन्ही बरोबर समान मापाचे असतील, तर या दोन्ही रेषा समांतर आहेत असं आपण सांगू शकतो. म्हणून मग हे दोन्ही कोन 60 मापाचे आहेत, म्हणजे सारख्या मापाचे आहेत, म्हणजे मग कोण म्हणून मग कोण APQ एकरूप कोण ABC हे दोन्ही 60-60 मापाचे आहेत, म्हणजे प्रत्येकी 60 अंशाचे आहेत. म्हणून हे दोन्ही कोण एकरूप आहेत. आणि हे दोन्ही एकरूप असतील तर या दोन्ही बाजू समांतर आहेत असं आपण सांगू शकतो, कारण समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार. म्हणून रेख PQ समांतर रेख BC, कारण हे दोन्ही संगत कोण आहेत, म्हणून संगत कोन कसोटीनुसार. आता आपण सिद्ध केलं की या दोन्ही रेषा समांतर आहेत. मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार काय आहे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. म्हणजे आपण ही रेषा जी आहे ती या बाजूला समांतर आहे हे सिद्ध केलं, आणि मग ही समांतर असून ह्या दोन्ही बाजूंना भिन्न बिंदूत छेदते पण आहे, आणि मग ती छेदत असेल आणि समांतर असेल तर ती या बाजूंना प्रमाणात विभागते, म्हणजेच AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे असं आपण मांडू शकतो. म्हणून आपण लिहूया, म्हणून प्रमाणाच्या AP
छेद PB बरोबर AQ छेद QC हे आपण सिद्ध केलं. पाचवा प्रश्न आहे, समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC, AP बरोबर 15, PD बरोबर 12, QC बरोबर 14, तर BQ काढा. आता आपल्याला 3 समांतर रेषा इथं दिलेल्या आहेत या समलंब चौकोनात आणि AP ची लांबी आपल्याला दिली आहे 15, PD 12, QC 14 दिली आहे आणि BQ काढायची आहे. आता इथे आपल्याला 3 समांतर रेषा आणि छेदिका, ह्या 2 छेदिका जर धरल्या तर 3 समांतर रेषा आणि छेदिकांच्या गुणधर्मानुसार ह्या समांतर असल्यामुळे AP छेद PD बरोबर BQ छेद QC हे गुणोत्तर आपल्याला समान मांडता येईल, कारण 3 समांतर रेषा आणि छेदिकांच्या गुणधर्मानुसार जर या समांतर असतील तर त्या या छेदिकांना प्रमाणात विभागतात. म्हणजे AP छेद PB बरोबर BQ छेद DC हे गुणोत्तर आपण मांडू शकतो. म्हणून आपण खाली लिहिलंय की चौकोन ABCD या समलंब चौकोनात बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC आणि मग रेख AD व रेख BC या छेदिका जर मांडल्या या समलंब चौकोनात या 3 समांतर रेषा आणि या छेदिका जर आपण मांडल्या तर 3 समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्मानुसार आपण असं म्हणू शकतो की या छेदिका आहेत त्यांना ह्या समांतर रेषा प्रमाणात विभागतात. म्हणजेच प्रमाणात विभागतात म्हणजेच आपण हे प्रमाण कसं मांडू शकतो, म्हणून मग AP छेद PD बरोबर BQ छेद QC. पण माप याच्यात टाकून घेऊया. म्हणून AP आपल्याला दिले 15 छेद PD 12 बरोबर BQ काढायचे आहे छेद QC 14. आता इथं तिरकस गुणाकार करून आपण हे काढू शकतो. म्हणून मग आपण ही पायरी इथं लिहूया, तुम्ही खाली लिहा. 15 गुणिले 14 छेदामध्ये आपण लिहू शकतो BQ गुणिले 12, पण आपण 12 लिहूया आणि BQ काढायचे आहे म्हणून ते आपण बरोबर चिन्हाच्या इकडेच ठेवूया BQ. आणि मग आता इथे आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. 3 चौक 12, 3 पाचे 15, 2 दुने 4, 2 सत्ती 14, 7 पाचा 35 छेद 2 म्हणजे 35 भागिले 2, 2 एक 2, 2 सत्ती 14 आणि 2 पंचे 10 म्हणजे BQ किती आली आपली 17.5. म्हणजे BQ बरोबर 17.5. BQची आपल्याला लांबी काढायची सांगितली, BQ आली 17.5. 6वं उदाहरण, आकृतीत दिलेल्या माहितीवरून QP काढा. आता आकृती आपल्याला दिली आहे, QP ची लांबी आपल्याला काढायची आहे. आकृतीत आपल्याला त्रिकोण MNP दिसत आहे. त्यामध्ये आपल्याला MN ची लांबी 25 दिली आहे, NP 40 दिली आहे, MQ 14 दिली आहे आणि NQ हा कोण दुभाजक आपल्याला दिला आहे. इथं दोन्ही समान दाखवलेत म्हणजे या कोणाचे 2 समान भाग झाले आहेत म्हणजे हा कोण दुभाजक आहे. NP हा आपल्याला इथे कोण दुभाजक दिसत आहे आणि आपल्याला QP ची लांबी आपल्याला इथं काढायची सांगितलेली आहे. किती आहे ती. मग आता QP ची लांबी आपण कशा प्रकारे काढणार, तर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपल्याला ही लांबी काढता येईल. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय काय आहे, तर त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक हा त्या कोनासमोरील बाजूला राहिलेल्या 2 बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. मग आपण असं गुणोत्तर लिहू शकतो की MN छेद NP
बरोबर MQ/QP आणि त्यावरून या बाजूची लांबी काढू शकतो. म्हणून आपण खाली लिहिले आहे की आकृतीवरून त्रिकोण MNPच्या कोन MNPचा रेख NQ हा कोन दुभाजक आहे. म्हणून मग त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार MN/NP बरोबर MQ/QP. MN किती आहे 25, NP 40, MQ 14, QP आपल्याला काढायची आहे म्हणून आहे तशी लिहून घेतली. आता हा तिरकस गुणाकार मांडला तर QP आपण इकडे घेऊया आणि 40 गुणिले 14, 40 गुणिले 14 हा तिरकस गुणाकार भागिले 25 बरोबर QP. आता इथे संक्षिप्त रूप देऊया आपण. 5 5 25, 5 8 40 आणि इथं राहिले 14 गुणिले 8, 14 8 112 भागिले 5 22.4. QP बरोबर 22.4. 7वं उदाहरण आकृती 1.41 मध्ये जर AB समांतर CD समांतर FE तर X ची किंमत काढा व AE काढा. आता इथे आकृती पहा. 5व्या उदाहरणासारखंच उदाहरण आहे. इथे सुद्धा 3 समांतर रेषा दाखवलेल्या आहेत आणि 2 छेदिका दाखवलेल्या आहेत. इथे काही किमती आपल्याला दिल्या आहेत आणि इथं X ची किंमत काढायची आहे. जर आपण BA, DC आणि EF या समांतर रेषा 3 समांतर रेषा आणि त्यांच्या BF आणि AE या छेदिका मांडल्या तर आपण 3 समांतर रेषा आणि छेदिका यांच्या गुणधर्मानुसार एक गुणोत्तर मांडू शकतो. काय त्यांचा गुणधर्म काय आहे तर 3 समांतर रेषा त्यांच्या छेदिकांना प्रमाणात विभागतात. म्हणजेच आपण गुणोत्तर मांडू शकतो की BD/DF बरोबर AC/CE. मग आपण खाली लिहिलं आहे की आकृतीमध्ये AB समांतर CD समांतर FE रेख BF व रेख AE या छेदिका 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिकांच्या गुणधर्मानुसार आपण मग गुणोत्तर मांडलं आहे. BD/DF बरोबर AC/CE. यांच्या किमती आपण टाकल्या आहेत. BD 8, DF 4, AC 12, CE आपल्याला काढायची आहे म्हणून आहे तशी लिहून घेतली. आता पहा यांचा तिरकस गुणाकार मांडायचा. 12 गुणिले 4 बरोबर CE गुणिले 8, CE गुणिले 8. आता हे C आपण इथंच ठेवलं. हे 12 गुणिले 4 हे 8 इकडे गुणाकारात आहे तिकडे आलं होतील भागाकारात. म्हणजे इथं काय आलं 4 गुणिले 12/8 आणि इथे आपण संक्षिप्त रूप दिलंय. बेचोक 8 आणि बेदुणे 4, 4 1 4, 4 3 12. म्हणजे इथं किती आलं 3 दुणे 6. C किती आलं आपलं 6 आणि C म्हणजेच X. X ची आपल्याला किंमत काढायची आहे. X ची किंमत आली 6 म्हणून आपण खाली लिहिलं आहे X बरोबर 6. आता आपल्याला पूर्ण AE किती आहे ती पण काढायची आहे. AE आपण कशी काढू शकतो. हे AC अधिक CE बरोबर पूर्ण AE. आपण खाली म्हणलं AE बरोबर AC अधिक CE कारण हे एकरेषीय बिंदू आहेत. मग AE आपल्याला काढायची आहे तशी लिहिली. AC ची लांबी 12, CE ची 6 आणि 12 अधिक 6 बरोबर 18. AE किती आलं आपलं 18. 8वं उदाहरण त्रिकोण LMN मध्ये किरण MT हा कोन LMN चा दुभाजक आहे. जर LM बरोबर 6, MN बरोबर 10, TN बरोबर 8 तर LT काढा. LT आपल्याला काढायचं आहे आणि हा आहे आपला कोन दुभाजक. आणि मग त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार या बाजूला तो या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणजे आपण गुणोत्तर लिहू शकतो की LM/MN बरोबर LT/TN. म्हणून आपण खाली लिहिले त्रिकोण LMN मध्ये त्रिकोण LMN चा किरण MT हा दुभाजक आहे. म्हणून मग त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमाणानुसार आपण गुणोत्तर लिहिलं LM/MN बरोबर LT/NT आणि त्याच्यात किमती टाकल्यात आपण. LT ची आपल्याला काढायची म्हणून LT आहे तसा ठेवला. आता पहा हा तिरकस गुणाकार करून आपण हे किमती काढू शकतो. 6 गुणिले 8, 6 गुणिले 8 म्हणले हे भागिले 10 आणि LT ची किंमत काढायची म्हणून LT आपण इकडे घेतला. आता हा 6 8 48 भागिले 10 आणि 10 ने भागल्यावर हे दशमचिन्ह इकडे येतं हे इथे येईल म्हणजे 4.8.
एल टी किती मिळाली आपल्याला 4.8. 9व उदाहरण त्रिकोण ABC मध्ये रेख BD हा कोन ABCचा दुभाजक आहे. जर AB बरोबर x, BC बरोबर x अधिक 5, AD बरोबर x वजा 2 आणि DC बरोबर x अधिक 2 तर x ची किंमत काढा. वरील उदाहरणासारखंच उदाहरण आहे. हा कोन दुभाजक असल्यामुळे या बाजूला तो या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतोय. म्हणजे आपण काय गुणोत्तर मांडू शकतो? AB छेद BC बरोबर AD छेद DC हे गुणोत्तर आपण मांडू शकतो. म्हणून आपण खाली लिहिले त्रिकोण ABC मध्ये कोन ABCचा रेख BD हा दुभाजक आहे. म्हणून मग त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार आपण हे गुणोत्तर मांडू शकतो की AB छेद BC बरोबर AD छेद DC. आता यांच्या किमती टाकून घेऊया. AB किती आहे? AB आहे x छेद BC किती आपल्याला दिली आहे? x अधिक 5 बरोबर AD किती दिली आहे? AD x वजा 2 छेद DC x अधिक 2. आता आपण हा तिरकाच गुणाकार मांडूया. x गुणिले x अधिक 2 बरोबर x अधिक 5 गुणिले x वजा 2. तिरकाच गुणाकार आपण मांडला. आता या x ने या कंसाला गुणूया. x गुणिले x चा वर्ग अधिक x गुणिले 2 2x बरोबर. आता या x ने या पूर्ण कंसाला गुणूया. x गुणिले x चा वर्ग वजा x गुणिले 2 2x. आता या 5 ने या कंसाला गुणूया. 5 गुणिले x 5x अधिक 5x आणि 5 गुणिले वजा 2 वजा 10 5 दुने 10. आता हा x वर्ग अधिक 2x आहे तसे बरोबर. आता हा x वर्ग आहे तसा x वर्ग. इथं दोन भिन्न चिन्ह आहेत म्हणजे होईल वजाबाकी. 5x मधून 2x गेले, खाली राहिले 3x आणि 3x ला अधिकचं चिन्ह कारण 5x हा मोठा आहे त्याला काय आहे अधिकचं चिन्ह म्हणून इथं राहिले 3x आणि हे वजा 10. आता हा x वर्ग इथं अधिक आहे इकडं होईल वजा x वर्ग अधिक 2x बरोबर इथं राहिले 3x वजा 10. x वर्ग मधून x वर्ग गेला, इथं राहिले फक्त 2x बरोबर इथं राहिले 3x वजा 10. आता हे 2x हे 3x बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तर ते होतील वजा 3x कारण ते इथं अधिक आहेत बरोबर इथं राहिले वजा 10. आता इथं भिन्न चिन्ह आहे म्हणजे होईल वजाबाकी. 3x मधून 2x गेले, खाली राहिला 1x त्याला येईल वजा चिन्ह वजा 1x बरोबर इकडं वजा 10. 1x म्हणजेच x आणि वजा x बरोबर वजा 10 तर अधिक x बरोबर अधिक 10. x ची किंमत काय मिळाली आपल्याला 10. 10वं उदाहरण आकृतीमध्ये त्रिकोणाच्या अंतर्भागात x हा कोणताही एक बिंदू x हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूंशी जोडला आहे. तसेच रेख PQ समांतर रेख DE, रेख QR समांतर रेख EF, रेख PR समांतर रेख DF हे सिद्ध करण्यासाठी पुढील चौकटी पूर्ण करा. या त्रिकोणांच्या अंतर्भागात x हा बिंदू दिलेला आहे आणि आपल्याला PQ आणि DE ही समांतर दाखवली आहे. तसेच QR आणि EF ही समांतर दाखवलेली आहे आणि आपल्याला सिद्ध करायचं आहे की PR आणि
एफ ह्या सुद्धा समांतर आहेत. त्याची सिद्धता आपल्याला लिहून दाखवली आहे, फक्त आपल्याला चौकटी पूर्ण करायच्या आहेत. तर सिद्धता कशी केली आहे पहा. सिद्धता त्रिकोण त्रिकोण XDE हा जो छोटा त्रिकोण आहे, या त्रिकोणामध्ये पहा PQ समांतर DE ही आपल्याला PQ समांतर D दाखवली आहे. आणि आपल्याला याचं कारण द्यायचं आहे, कारण हे आपल्याला उदाहरणात दिले म्हणून उदाहरणात दिलेलं असतं ते आपण आपला असतो पक्ष म्हणून आपण इथे लिहू शकतो या चौकटीत पक्ष. PQ आणि DE समांतर दाखवली आहे आणि PQ आणि DE समांतर आहे म्हणून मग आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार लिहू शकतो की कोणतं गुणोत्तर मांडू शकतो. XP/PD बरोबर XQ/EQE. मग हेच गुणोत्तर इथं मांडलं आहे. XP/PD ह्या चौकटीत आपल्याला काय लिहावं लागेल. PD ह्या छोट्या त्रिकोणामध्ये पहा आणि इथे XQ/QE QE लिहून दिले. इथं काय लिहावं लागेल आपल्याला XQ. याला कारण दिले प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय, याला नंबर दिला 1. आता त्रिकोण XEF मध्ये XEF हा त्रिकोण झाला. आता या त्रिकोणामध्ये हा छोटा एक त्रिकोण तयार झाला आहे पहा. इथं XEF हा या त्रिकोणामध्ये पहा ही आणि ही बाजू आपल्याला समांतर दिली आहे उदाहरणात. मग आपण इथं लिहिले, खाली लिहून दिले आपल्याला की त्रिकोण XEF मध्ये QR समांतर EF हे आपल्याला उदाहरणात दिले म्हणून आपण इथं लिहू शकतो पक्ष. आपण इथं लिहिणार पक्ष, कारण उदाहरणात जे दिलेला असतो तो असतो आपला पक्ष. आता या दोन्ही समांतर आहेत म्हणून मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार या त्रिकोणामध्ये आपण काय गुणोत्तर मांडू शकतो. XQ/QE बरोबर XR/RF. या चौकटीत आपण काय भरणार. XR/RF बरोबर XQ/QE. आणि याला कारण काय देणार आपण. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. म्हणून इथं आपण लिहिणार प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. खालची चौकट आपल्याला भरायची आहे. आता हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर समान आहे आणि हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर सुद्धा समान आहे आणि इथं दोन्हीकडं XQ/QE आणि XQ/QE आहे. म्हणजेच मग हे XQ/QE सोबत हे समान आहे, प्रमाणात आहे. म्हणजेच मग या बाजू आणि या बाजू दोन्ही आपण प्रमाणात दाखवू शकतो. म्हणून आपण मग या चौकटीमध्ये काय लिहिणार. XP/PD XP/PD बरोबर XR/RF. 1 आणि 2 वरून इथं आपल्याला लिहून दिले. ह्या चौकटी आपण भरल्या. आता सिद्ध काय करायचं होतं तर PR समांतर रेख PD हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार सिद्ध झाले. कसं तर आता हा राहिलेला त्रिकोण पहा. हा राहिलेल्या त्रिकोणामध्ये आपण ही XP/PD आणि XR/RF या बाजू प्रमाणात दाखवल्या आहेत. म्हणजेच मग या बाजू जर प्रमाणात असतील तर या दोन्ही रेषा समांतर आहेत. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार मग या बाजू जर प्रमाणात असतील तर या बाजू समांतर असतात. म्हणून मग खाली लिहिले इथं रेख PR समांतर रेख DF आणि हे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार सिद्ध झाले आहे. 11वं उदाहरण. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC कोण B व C चे दुभाजक बाजू AC व बाजू AB यांना अनुक्रमे बिंदू D व E मध्ये छेदतात. तर सिद्ध करा की रेख ED समांतर रेख BC. या उदाहरणामध्ये आपल्याला रेख AD समांतर रेख BC दाखवायचं आहे. AD ही BCला समांतर आहे हे आपल्याला दाखवायचं. हे आपण कसं दाखवू शकतो की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार. तो व्यत्यास काय आहे तर
AE/EB हे गुणोत्तर मांडलं आणि AD/DC हे गुणोत्तर मांडलं या दोन्ही बाजूंचं, तर हे दोन्ही गुणोत्तर समान यायला पाहिजेत. ही समान आली तर ही बाजू या बाजूला समांतर असते असं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास सांगतो. मग आपल्याला काय करायचं, इथं फक्त AE/EB आणि AD/DC ही दोन्ही गुणोत्तरं समान दाखवायची. ही दोन्ही गुणोत्तरं समान झाली की आपोआप AD समांतर रेख BC हे सिद्ध होईल. मग आपण सिद्धता काय लिहिली आहे, त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर AC दोन्ही समान आहेत हे आपल्याला दिलेलं आहे, म्हणून आपण इथं दिलं आहे आणि याला नंबर दिला 1. आता आपल्याला जे दोन कोण दुभाजक दिले आहेत, हा एक कोण दुभाजक दिला आहे आणि हा एक कोण दुभाजक दिला आहे, B कोणाचा आणि C कोणाचा, त्यावरून आपण कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार गुणोत्तर मांडू शकतो. पहा, त्रिकोण ABC मध्ये कोण ABCचा किरण BD दुभाजक, ABCचा BD हा दुभाजक आहे. म्हणून मग आता कोण दुभाजकाचं प्रमेय काय आहे की ही जी समोरची बाजू आहे ती बाजूचं आणि ह्या राहिलेल्या बाजूंचं गुणोत्तर मांडलं तर ते दोन्ही समान असतात. AB/BC हे गुणोत्तर मांडलं आणि AD/DC हे गुणोत्तर घेतलं तर ते दोन्ही समान येतील असं कोण दुभाजकाचं प्रमेय आहे. म्हणून मग या कोण दुभाजकानुसार आपण हे एक गुणोत्तर लिहिलंय, AB/BC बरोबर AD/DC. याला नंबर दिला आपण 2. आता आपल्याला दुसरा पण तसाच कोण दुभाजक दिलाय, त्यावरून आपण AC/BC बरोबर AE/EB हे गुणोत्तर दोन्ही समान दाखवू शकतो कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार. मग तेच आपण खाली लिहिलंय तसेच त्रिकोण ABC मध्ये कोण ABCचा किरण CE दुभाजक, म्हणून मग त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार AC/CB बरोबर AE/BE. आता ह्या गुणोत्तरामध्ये आपण आधी AC घेतली आहे, म्हणून ACला जी लागून आहे तीच बाजू वरती त्याच्यासमोर इथं AE ही मांडली आहे. नंतर CB घेतली आहे खाली छेदामध्ये, तर CBला जी लागून आहे BE तीच आपण इथं खाली छेदामध्ये मांडली आहे. अंशातली जी मांडली तिला लागून असलेली अंशात, छेदात जी मांडली तिला लागून असलेली छेदात, म्हणजे गुणोत्तर लिहिताना आपलं चुकत नाही. आणि मग याला नंबर दिला आपण 3. अशी आपण ही दोन गुणोत्तर लिहिली. आता AB बरोबर AC हे आपल्याला उदाहरणामध्ये दिले. AB आणि ACची लांबी समान आहे, म्हणून मग आपण AC या जागेवर AB ही बाजू घेऊन हे जे तिसरं गुणोत्तर आहे ते आपण पुन्हा मांडू शकतो. मग ACच्या ऐवजी आपण AB घेतलं कारण ह्या दोन्ही बाजू समान आहेत आणि हे गुणोत्तर पुन्हा मांडलं. पहा, तिसऱ्या नंबरचं ACच्या ऐवजी घेतलं AB, CB आहे तशी, AE आहे तशी, BE आहे तशी ठेवली. आता हे CB लिहिलं काय किंवा BC लिहिलं काय, ही बाजू सारखी आहे, तिचं नाव उलटं असं लिहिलं तरी चालेल, म्हणून आपण हे फक्त CB इथं उलटा केलाय आणि याला नंबर दिलाय 4. AB आहे तसा, CBच्या ऐवजी आपण BC लिहिलंय फक्त आणि AE BE आहे तसं लिहिलंय. आता हे आपण याला नंबर दिला 4. आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, कोणतं गुणोत्तर मांडायचं आहे की AE/EB बरोबर AD/DC हे गुणोत्तर आपण मांडलं का आपलं ह्या रेषा समांतर आहेत हे सिद्ध होईल. मग ते गुणोत्तर मांडण्यासाठी पहा आपल्याला 2 नंबर, ते गुणोत्तर मांडण्यासाठी पहा आपल्याला इथं पहा हे चौथा नंबर आणि 2 नंबरमध्ये पहा, इथं 2 नंबरमध्ये AB/BC आहे, इथं पण AB/BC आहे आणि इथे काय आहे AD/DC आणि इथं AE/EB. मग आपण हा AB/AB इथं दोन्ही सारखे आहेत, म्हणजे हे दोन्ही सुद्धा सारखे आहेत, म्हणून आपण इथला AD/DC घेतला AD/DC आणि इथला AE/BE घेतला AE/BE, म्हणजे हे दोन्ही समान दाखवले आणि हेच दोन्ही आपल्याला समान दाखवायचे आहेत आणि ते आपण समान दाखवले, म्हणजे आपलं सिद्ध झालंय की प्रमाणाच्या मूलभूत व्यत्यासानुसार आपलं सिद्ध झालंय की रेख ED समांतर रेख BC.